आता थेट आपण उल्हासनगरमध्ये जाऊयात। उल्हासनगर कोर्टाबाहेर गणपत गायकवाड समर्थकांची मोठी गर्दी बघायला मिळते आणि महिला पोलिसांशी काही कार्यकर्ते हुज्जत घालताना देखील दिसतात। उल्हासनगर कोर्टाबाहेरची दृश्य आहेत। गणपत गायकवाड यांना थोड्याच वेळात कोर्टात सादर केलं जाणार आहे, पण त्यापूर्वी आता ही गर्दी जमलेली आहे गणपत गायकवाड समर्थकांची। गोंधळ कोर्टाच्या बाहेर आता सध्या सुरू आहे। आपण बघताय कशा पद्धतीने या महिला ज्या आहेत त्या कोर्टाच्या समोर जाण्याचा त्यांचा विचार आहे आणि आता थोड्या वेळामध्ये आमदार आहेत गणपत गायकवाड, ते फायरिंग मध्ये आरोपी आहेत आणि त्यांना याबद्दल आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी सुरेश काटे आता आपल्या सोबत आहे। सुरेश, सौरभ, अत्यंत धक्कादायक घटना काल उल्हासनगरमध्ये घडलेल्या आहे आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये आमदार गणपत गायकवाड जे आहेत ते कल्याणच्या चोपडा कोर्टामध्ये त्यांना हजर करणार आहेत। मात्र गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी भाजपाच्या महिला या ठिकाणी घोषणाबाजी देताना आपण पाहतोय। त्यांनी एकच गोंधळ जो आहे कोर्टाच्या बाहेर घातला होता। पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र यांना गणपत गायकवाड यांना भेटायचं आहे असा त्यांचा आग्रह आहे आणि आता सध्या तुम्ही बघता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांची सुरू आहे। गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ हे कार्यकर्ते जे आहेत ते उल्हासनगरच्या कोर्टाबाहेर आलेले आहेत आणि आता ते या ठिकाणी एकच गोंधळ घालताना आपल्याला दिसत आहेत। अत्यंत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर गणपत गायकवाड यांचे समर्थक आता जमलेले आहेत उल्हासनगर कोर्टाच्या बाहेर आणि घोषणाबाजी केली जाते। त्यांना या ठिकाणून अडवण्याचा प्रयत्न करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।